आपण आता इथं वरणाची तयारी करत आहोत. आता आपण यात वरण करणार आहोत. डाळ शिजवून घेणार आहोत. मस्त तिखट असं वरण बनवायचं आपल्याला. मसाले आपण काढून घेऊ. आता याच्यात आपण हळद घेतलेली थोडी. हा प्रवीण मसाला आहे. कोणत्याही ब्रँडचं प्रमोशन आपण इथं करत नाही. तुम्ही सांबर मसाला टाकू शकता याच्यात. तुम्हाला सुहाना एव्हरेस्ट कोणताही सांबर मसाला आहे. प्रवीण मसाला आपण अजून याच्यात घालून घेऊ. थोडंसं तिखट याच्यात आपण टाकून घेतो. आता आपल्याला मस्त असं तिखट असं वरण बनवायचं आहे. तुम्हाला जर तुमच्याकडे हिरव्या मिरच्या जर असतील तर तुम्ही याच्यात हिरव्या मिरच्याही घालू शकता. हिरव्या मिरच्याने जो तिखटपणा आहे तो नॅचरल एकदम मस्त तिखटपणा येऊन जातो. आपण आता वरणाला फोडणी देतो. तुम्ही बघू शकता. आपण आता लसूण, अद्रक, खोबरं यांची जी पेस्ट करून घेतलेली, खलबत्त्यात जे बारीक करून घेतलेलं आहे ते आपण मिक्स करतोय. तर आता याच्यामध्ये मस्त असा वास याला सुटलेला आहे. लसूण, अद्रक. त्याच्यात आपण काय करू, आता जो कढीपत्ता आपण धुवून घेतलेला आहे तो आपण याच्यात घालणार आहोत. आता आपण त्याला आम्ही थोडंसं लालसा रंग आलेला आहे याला. आता गॅस थोडा कमी आचेवर करतोय. जो कढीपत्ता आपण धुतला होतो आता त्याच्यात टाकून घेऊ. जे मसाले काढले होते त्याच्यात मिक्स करून घेऊ. प्रवीण मसाला आणि सांबार मसाल्याचा मस्त वास सुटला आता गरम गरम तेलामध्ये. मसाले मस्त परतून घेतोय आपण. मस्त भाजून आणि परतून घेतल्यानंतर मसाला अजून तेल सुटेल. आपण यातलंच पाणी वापरणार आहोत. आता जे पाणी आपण बट्ट्या उकडण्यासाठी वापरलं तेच पाणी आपण याच्यात वापरणार आहे, जेणेकरून वरणाला अजून मस्त चव येईल आणि वरण शिजायलाही त्याचा फायदा आहे. कारण की पाणी गरम असल्यामुळे वरण मस्त लवकर शिजत. जे आपण डाळ शिजून घेतली त्याला मस्त हटून घेऊ आपण, जेणेकरून त्याच्यामध्ये जाडपणा राहणार नाही. पूर्णपणे मऊ आणि बारीक होऊन जाईल. आपल्या मसाल्यांना पण उकळी आता बघू शकता तुम्ही आलेली आहे. अजून थोडंसं आपण 1-2 मिनटं थांबू. 2 मिनटं 5 मिनटं 2 मिनटं थांबू. मंद आचेवर मस्त त्याला उकळी येऊ द्यायची मसाल्यांना, म्हणजे जेणेकरून जे आपलं वरण आहे त्याला एकदम मस्त तर येईल. आपण आज ही डाळ या मसाल्यामध्ये घालून घेऊ.
राहिलेली डाळ आपण याच्यात घालून घेऊ. लागेल तेवढं घट्ट होईल. आपण आता त्याचं मीठ घालून घेणार आहोत. आणि याला उकळी येईपर्यंत आपण आता त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. थोडीशी आम्ही याच्यात टमाटे घालणार आहोत. मस्त उकळी येईल आता याला. उकळी येईपर्यंत आपण आता याला थोडीशी एक कोथिंबीरची लेअर आपण याच्यावर टाकून देऊ सध्या तात्पुरती. उकळी आली का परत एकदा आपण एक थोडीशी कोथिंबीर याच्यात सोडू. आता याला मस्त झाकण ठेवून देऊ आपण याच्या आणि उकळी येईपर्यंत याची आता वाट पाहू आपण. कोशिंबिरीला सुरुवात करणार आहोत आपण आता. तुम्ही बघू शकता आता आपण याच्यासाठी कोशिंबीरीसाठी टमाटे घेतलेले नाही. चांगले चांगले टमाटे निवडून घेऊ. काकडी घेतलेली आहे. असे टमाटे लाल बघून आपण घेतलेले याच्यासाठी. आपण हे सगळं कट करून घेणार आहे आपण आता. आपण आपल्याला कट करायला घेऊ. पहिले आपण सुरुवात करणार आहोत काकडीपासून. थोडासा कॅमेरा ॲडजस्ट करतो मी, त्याच्यानंतर मी कट करतो. एकदा चेक करून घेतो. काकडी एकदम व्यवस्थित आहे म्हणून कुठेही काही खराब वगैरे काही नाही. त्याचे असे स्लाइस करून घेतले मी. जेवढे बारीक तुम्हाला स्लाइस करून घेतो तेवढे बारीक स्लाइस करून घ्या, म्हणजे कट करायला तुम्हाला सोपं होईल. सुंदर झालं ते मोकळं झालं. उलट अशा प्रकारे मी मस्त याला आता स्लाइस करून घेतलेले आहे. त्याला कट करतोय मी बारीक. थोडंसं आपण जाडच ठेवणार आहोत. कोशिंबीर कम सलाद आपण करणार याचा. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आता हे आपण कट करून घेतोय. आता बघून घ्या तुम्ही, आपली काकडी पूर्ण कापलेली आहे. आता आपण टमाटर कापणार आहोत. एवढी कोथिंबीर बसेल का? नीट वापरायचं का? एक तरफ बस का पा बरं बस होईल का? बस झालं. अशा प्रकारे आपण आता टोमॅटो चिरत आहोत.
एकदम मस्त बारीक करून घ्यायचे आपले टमाटे. थोडेसे पिकलेलेच घेतले मी, म्हणजे आंबटपणा त्याच्यात येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली मी. अशा प्रकारची फाईल डाउनलोड करू नका. खराब आपण काढून टाकलेलं आहे याच्यातलं. चांगलं चांगलंच आपण याच्यात घेणार आहोत. नाही झालेलं अजून बघ. थोडीशी अजून लागेल. थोडीशी होऊन द्यायला काय घेऊ ना. ते निघत झाले ना थोडी होऊन द्यायला. 10 मिनिट ठेवा. टेम्प आहे. आता वाजेपर्यंत टाकून देऊ. पेपरवरती सगळं त्याबद्दल आलं हेच नव्हतं. कोशिंबीर करून घेऊ. सगळं मटेरियल आपल्याला रेडी आहे सगळं. आपण याच्यात आता चवीनुसार मस्त मीठ घालून घेऊ. मीठ आपण
आपण आधीच घालून घेतो कारण की परत दही घातल्यानंतर त्याला पाणी सुटेल. आता त्याच्यात दही घालून घेऊ आपण. मस्त असं घट्ट दही आणलेलं आहे आपण. अमोल दूध डेअरीमधून आपण हे आणलेलं आहे. टाका. याला मस्त आता मिक्स करून घेऊ आपण. मस्त आपण आता हलवून घेतलेलं आहे. त्याला आपण एक 10 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून देऊ म्हणजे जेणेकरून हे व्यवस्थित मिक्स होऊन जाईल.